करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरी चरणा दुसरी चरणा संताची कृपादाने करता विधान त्याच्या कृपादाने करता विधान दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने करता विधान त्यांच्या कृपादाने करता विधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा काकडा या प्रकरणातील बहुतेकांच्या परिचयाचा असणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं आवश्यक आहे. आदरणीय वैकुंठवासी आमच्या मातोश्री यमुनाबाई किसन लांबडे या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांचे कुटुंबीय असणारे अभिमन्यू किसन लांबडे, मधुकर आबा लांबडे, अंकुश लांबडे, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव ग्रामसेवक सतेश लांबडे आणि मुली सुमनबाई, कमलबाई आणि सिंधुबाई असा हा मोठा परिवार या मातोश्रीचा आहे. आणि या मातोश्रींना जाऊन 1 वर्ष होत आहे. आपल्या आईची पुण्यतिथी श्राद्ध साजरं होत आहे. हे महत्वाचं आहे. आमच्या परमार्थामध्ये अनुकूल असणारे आम्ही ज्यांना आबा म्हणतो, आबांचं आणि आमचं फार प्रेम आहे. 2 महिन्यापूर्वी या गावामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम होता, कीर्तन माझं होतं. त्या दिवशी ठरलं, आम्हाला म्हटलं काही हरकत नाही, तुमची मातोश्री म्हणजे माझीच मातोश्री आई आहे. आणि त्यांच्या निमंत्रणावरून आजचा हा कार्यक्रमाचा योग आहे. आणि पुन्हा दुसरा योग आलेला आहे. गायन भीष्म आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज, श्रीरंग महाराज, त्याचप्रमाणे आपल्या परिसराचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, हनुमंत महाराज खेडकर, उद्धव महाराज खेडकर, माझ्यावर बंधुत्व प्रेम करणारे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे गोरखांना, बबन महाराज कोकणे, बिभीषण आप्पा, चिखलीची मंडळी आहेत, नावं माहिती नाहीत. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य आदरणीय गणेशजी महाराज नलावडे आणि शिष्टीमौले ग्रामस्थ, तुम्ही सर्व या कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमलेला आहात. तेव्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. या भंगामध्ये तुकोबरायचं काय म्हणणं आहे? तुकोबराय म्हणतात, आई ज्याप्रमाणे लेकराचं हित करते आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाती. आई मुलावर प्रेम करते आहे, कळवळा करते आहे.
पण करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रीती मुलावर करती आहे, हा आईचा स्वभाव धर्म आहे. नव्हे नव्हे तुकोबराय तृतीय चरणामध्ये म्हणतात, आई ज्याप्रमाणे मुलाचं ओझ वागवटी आहे, पोटी भारव आहे. सांगा ना, ज्याचं ओझ वागवटी आहे आई त्याच्याकरता सर्वस्वपणाला लावते आहे, हे तृतीय चरणामध्ये म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आई लेकराचं हित करते, लेकरा करता सर्वस्वपणाला लावते, त्याप्रमाणे तुम्ही संत मायबाप आहात. समाजाकरता, समाजाच्या हिताकरता झटत आहात, त्यांच्याकरता सर्वस्वपणाला लावत आहात. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, त्याप्रमाणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे या अभंगामध्ये संतांचं वर्णन आहे, पण रूपक मात्र आईचं केलं आहे. विठ्ठल ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या घरी बाकी काही नाही, फक्त पंढरीची वारी आहे. आणि साधना मी करत नाहीत, पंढरीची वारी आहे माझे, माझ्या घरी आहे. अनेक तीर्थ व्रत करत नाहीत, फक्त पंढरीची वारी आहे. तुकोबरायच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर बाबा. 8 पिढ्यावर तुकोबरायचा परमार्थ आहे. मग मला सांगा, तुकोबराय पंढरीची वारी का करत होते? तुकोबरायला काम नव्हतं म्हणून करत होते का? परंपरा होती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का तुकोबराय परंपरावादी होते? किंवा तुकोबरायचं प्रमाण आहे परंपरेचं, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची विरासला देवा, माझ्या वडिलांची विरासला देवा, माझ्या वडिलांची विरासला देवा, माझ्या वडिलांची विरासला देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण पांडुरंगा. तुकोबरायचं प्रमाण आहे, माझ्या वडिलाची मिरासी गाडेबा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा माझ्या वडिलाची मिरासी आहे. मग मला तुम्हा एक शंका निर्माण होते, परमार्थ हा परंपरावादी आहे का? जर परमार्थ हा परंपरेने चालत आला असता तर मला नाही वाटत मला अख्ख्या भारतात फिरायला काही अडचण नव्हती. आत्मज्ञान नव्हे मिरासी, आत्मज्ञान मिराशी नाही, ते ज्याचं त्यानं मिळवावं लागतं नातराय म्हणतात. तरी तुकोबरायच्या मताचं खंडन करण्याचा प्रयत्न करू आपण. तुकोबराय म्हणतात आत्मज्ञान हे ज्याचं त्यानं मिळवावं लागतं. नाथ महाराज म्हणतात हे वडिलाचं मुलाला येतच असं नाही. वडिलाचं येतं मुलाला, वडिलाचं मुलाला येतं. काय येतं? स्थावर मालमत्ता येते. आत्मज्ञान ज्याचं त्यानं मिळवावं लागतं. माझ्या वडिलाची जी मिराशी आहे स्थावर मालमत्ता आहे. मला सांगा शिवाजी महाराज तुम्ही वारस लागू शकता? लागला तर मी तुम्हाला सुट्टी नाही द्यायचो. म्हणजे असं आहे ते ज्याचं त्याचं ते स्थावरानं मिळल्या जातं. पण आत्मज्ञान ज्याचं त्यानं मिळवावं लागतं. नाही लक्षात आलं? एका गावामध्ये एक पाटील जाड होता, भरपूर जाड होता, किती 120 किलो त्याचं वजन. आणि गावामध्ये प्रथा अशी होती की प्रत्येकानं काही कार्यक्रम असला की पाटलाला जेवायला बोलायचं. बरं पहिले 10 वारी धोत्र नव्हते, 8 वारी.
मग पाटील जाड होते, पाटलाला लोक जेवायला बोलवायचे, पाटीलही जेवायला जायचे. जेवायला बसले की पाटलाचा काष्टा फिटायचा. बरं का गणेश, पाटलाचा काष्टा फिटायचा. पुढे पाटील वयोवृद्ध झाले, पाटील वारले आणि मग पाटलाचा मुलगा पाटील झाला. हा प्रघाट आहे. किंवा त्याला लोक पाटील म्हणू लागले, त्यालाही लोक जेवायला बोलू लागले. आपल्याकडे प्रथा आहे, मास्तरची बायको तिचा सहीचा निशाणा अंगठा, तिला काय म्हणायचं? मास्तरीन. डॉक्टरची बायको, तिला गोळी घ्यायचं म्हटलं तरी दुसऱ्याला विचारते, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, मास्तरची बायको मास्तरीन, बुवाची बायको बुईन. बरोबर आहे का सरपंच असरोदाची? लय लांब बसले तुम्ही. हा प्रघाट आहे. आणि मग त्या पाटलाच्या मुलावर पाटीलकी आली. त्यालाही लोक बोलू लागले, आदरानं बोलू लागले, वडिलांना जसं बोलत होते तसं बोलू लागले. तोही जेवायला जाऊ लागला. हा, पण हा जेवत असताना पाटलाचा काष्टा फिटायचा आणि हो फिडून बसायचा. त्याला लोक विचारू लागले, बाळ तू असं का करतो? तो म्हणला, माझे वडीलही असंच करत होते. अरे त्यांचा फिटत होता, तू फिडून बसतो. तसं आत्मज्ञान हे मिराशी नाहीये. किंवा तुकोबरायचं एक प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? हनुमान महाराज काय प्रमाण आहे? झोपले ती संताचे ते आप्त, न होती ते संत. हो, मग तुकोबराय म्हणतात, माझ्या परंपरेची वारी आहे. मी परंपरावादी नाही, पण माझ्या परंपरेने आलेली, माझ्या घराण्यात वारी असल्यामुळे मी पंढरीची वारी करतोय. पहिला मुद्दा. का तुकोबराय पंढरीची वारी करत होते? त्याचं कारण आहे, तो जगदानी परमात्मा त्यानं सांगितलं, सांगतच गुज पांडुरंग, सांगतच गुज पांडुरंग, सांगतच गुज पांडुरंग, सांगतच गुज पांडुरंग. आषाढी कार्तिके विसरून आषाढी कार्तिकी विसरून माझा, आषाढी कार्तिके विसरून आषाढी कार्तिकी विसरून माझा. सांगतसे गुज पांडुरंग, सांगतसे गुज पांडुरंग, सांगतच गुज पांडुरंग, सांगतच गुज पांडुरंग. स्वतः जगदानी भगवान पंढरीश परमात्म्यानं सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. देव भक्ताची वाट पाहतो, वाट पाहे उभा, पेटीची आवडी. कर ठेवो निज विठ्ठल. कर ठेवून जगन वाट पाहे भक्ताची. याच्या अगोदर चौकडा आहे हा. तो जगदानी परमात्मा वाट पाहतोय. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण, कर ठेवोनी जगन वाट पाहे भक्ताची. तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा भक्ताची वाट पाहतो, म्हणून तुकोबराय म्हणतात, मी वारी करतोय. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, का वारी करताय तुकोबराय? तिसरा मुद्दा असा आहे, त्याचं दर्शन झालं ना, हे जे मन आहे ना, मनाला स्थिरता लाभते आहे. कारण मनाचा स्वभाव असा आहे, चंचल आहे. पण जगदानी भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन झालं का, मनाला स्थिरता लाभते आहे. तुकोबराय म्हणतात, त्याचं दर्शन झालं का, आता कोठे
आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुमची चरण देखलिया तुमची चरण देखलिया तुमची चरण देखलिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला तुमची चरण देखलिया तुमची चरण देखलिया तुमची चरण देखलिया भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला त्याचं दर्शन झालं का एकदा आता कोठे धावे म्हण तुमचे चरण रेखलिया मग काय जातो भाग जातो शीन गेला मग काय होतो अवघानंद होतो प्रेम रसे बैसे मिठी आवडी लाठी मुखासी अशी अवस्था होते. नाहीतरी पंढरीला गेल्यानंतर आषाढीला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल 60 वर्षाचा म्हातारा माणूस 70 वर्षाचा म्हातारा माणूस उड्या मारतो आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय. तुका म्हणे या ठिकाणी वृद्ध सुद्धा तरणे होतात. त्याचं कारण काय हो 60-70 वर्षाचं म्हातारा तरण होईल का नाही. माऊली 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 म्हणत उड्या मारत जातात. जे घरी चालत नाही ते 40 किलोमीटर चालत. हे कशाची ऊर्जा आहे आनंदाची. त्या जगदानी भगवान पंढरीश परमात्म्याची ऊर्जा देतो. त्याचं दर्शन झाल्याबरोबर एवढं चंचल असणारं मन स्थिरताला भटी आहे. म्हणून मी पंढरीची वारी करतो. तो कोबराय म्हणतात माझ्या 8 पिढ्याचा परमार्थ आहे म्हणून वारी करतो आहे. दुसरा मुद्दा आहे तो वाट पाहतो म्हणून वारी करतो आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर स्थिरता लाभती म्हणून मी वारी करतो आहे. मग जगद्गुरु तुकोबराय एका दिवशी इंद्रायणीच्या कडेला बसलेले आहेत. तुकोबरायला शीतज्वर नावाची व्याधी झाली. कार्तिकी जवळ आलेली आहे. वारकरी पंढरीला चालले आहेत. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा वारकऱ्यांचा स्वर तुकोबरायच्या कानावर येतो आहे. तुकोबराय इंद्रायणीच्या कडेला आजारी आहेत, पडलेले आहेत. तुकोबरायला वाईट वाटतं आहे माझी वारी होणं शक्य नाही, मी आजारी आहे, ताप फणफणतो आहे. तुकोबरायची अवस्था अशी झाली ज्याप्रमाणे पाण्यातून मासा काढल्यानंतर किती दिवस जिवंत राहतो लगेच जिवंत राहतो. बरोबर आहे का? मग काय होतो जीव जिती जीवना संगे मच्छा मरणच्या वियोगे मच्छा मरणच्या वियोगे मच्छा मरणच्या वियोगे जीव जिती जीवना संगे म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. त्याप्रमाणे माझी तळमळ आहे. ज्याप्रमाणे मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तडफड तडफड करतो, माझी पंढरीची वारी होऊ शकत नाही. माझी तडफड तशी चालू आहे. आणि मग त्या होड्यात वारकऱ्यांना हाका मारली, हे वारकरी जन हो पंढरीला चाललात का? हो पंढरीला चाललो आहोत. जा जगदानी भगवान पंढरीश परमात्म्याला माझा निरोप सांगा. तुम्ही कसे सांगू का तुम्हाला? तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक मनविता
करा उपकार एवढा करा उपकार अनबिता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार वारकऱ्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवताय तुकोबर आहे म्हणतात तुम्ही सामान्य नाही, तुम्ही सनकानिक संत आहात. म्हणविता कृपावंत एवढा उपकार करा. काय उपकार आहे तुकोबर आहे, काय सांगताय सांगा. देवा नमस्कार. जा माझी भाकावी करुणा, मी करुणा भागतोय. विनवा पंढरीचा राणा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे तुका म्हणे माझ आठवा मुळ लवकरी पाठवा, मुळ लवकरी पाठवा, मुळ लवकरी पाठवा. तुला म्हणे माझा ठेवा मुळ लवकरी पाठवा, मुळ लवकरी पाठवा, मुळ लवकरी पाठवा. जा सांगा तुका म्हणे मज आठवा. आणि तुकोबर आहे म्हणतात मूळ या शब्दाचा अर्थ आहे मुरळी पाठवा, मूळ लवकरी पाठवा. मी पंढरीच्या वारीला येऊ शकत नाही, मी आजारी आहे. इंद्रायणीच्या कडेला पडल्या पडल्या हा वारकऱ्याजवळ तुकोबराने रोप देत आहे. पुन्हा एक अभंग लिहिलेला आहे बघा तुकोबराने. एक आणखीन एक अभंग आहे तुकोबराने लिहिलेला. सांगताय का कोणी? सांगतो का तू? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढा उपकार करा. माझा नमस्कार दैवाला सांगा. वारकरी निघाले, दशमीला पंढरीला आले. एकादशीच्या दिवशी दर्शनाला थांबलेले आहेत. जगदाने भगवान पंढरीश परमात्म्या समोर वारकरी आले हे. आणि वारकरी सांगू लागले तुमचे देहूचे तुकोबर आहे, पंढरीला येऊ शकत नाहीत, आजारी आहेत. देवाजवळ निरोप दिला. निरोप दिल्याबरोबर देवाच्या डोळ्यावाट पाणी चालू झालं. आईसाहेब विचारतायत देवाला, युगान युगे अनेक भक्त झाली, युगान युगे अनेक भक्त झाले, तुम्ही का रडतायत? ते म्हणले तुला खरं सांगू का, तुकोबर आहे म्हणजे सामान्य नाही. तुकोबर आहे ना 4 युगे देवाची सेवा केली. किती युगे सेवा केली तुकोबर आहे ना? 4. संयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती धनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती धनी. संयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती धनी, पाठीमागे डोळे झाकून उभी धनी. 4 युगे देवाची सेवा केली तुकोबर आहे ना. 4 युग सांगत आपल्याला वेळ घ्यायचा नाही. 4 युगे सेवा केल्यामुळे मला जावं लागेल. तरी तुकोबरायनं पाठवलं होत. कोणाला पाठवलं तुकोबरायला न करता देवानं? गरुडाला पाठवलं. जा गरुडा. देहू म्हणजे तुकोबराय इंद्रायणीच्या कडेला आजारी आहेत, बसलेले आहेत, पडलेले आहेत, घेऊन ये. गरुड तुकोबराय पशी आलेला आहे. गरुड आल्याबरोबर तुकोबरायनं गरुडाचं दर्शन घेतलं. स्वामीचे वाहन ते मज स्वामी समान. माझ्या गुरुवर यांचं वाहन आहे. आणि शिष्य आणि गुरुचं नातं असं असतं, ज्या जागेवर गुरु बसतात त्या जागेवर शिष्यानं बसू नये. नाही तर काही नाही, गुरुला खाली ढकलून शिष्य बसतो. बर का हनू? गरुडाला तुकोबराय म्हणतात, हे माझ्या स्वामीचं वाहन आहे, मी बसू शकत नाही. काय प्रमाणे? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. देवी वेळा वेळा डोही, देवी वेळा वेळा डोही, देवी वेळा वेळा डोही, वेळा वेळा डोही. आगावात हरी, आगावात
गरुडाच्या पाया पडू लागले. सांगितलं गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणा वाटो हरी. मी बसत नाही, देवाला घेऊन या. मग गरुड सुद्धा नाड्या हालणारा वाटा. जसं आपण एखाद्या मुलाला दुकानाला लावावं, जा बाळू साखर घेऊन ये. मग बाळूला कामाला जायचंच नसतं, आणायचंच नसते. बाळू म्हणतो दुकानदार तिथं असलच का. वडिलांना सांगायचं बाळू दुकानदार असेल रे. मग दुकानदाराच्या दारात कुत्रच असेल का. म्हणजे अरे कुत्र हे नाही, जा ना. म्हणलं तिथं उजेड आहेच का. अरे उजेड आहे, दुकानदारही आहे. म्हणलं मग साखर असेल का त्याच्या दुकानात. तसा गरुड सुद्धा नड्या आणू लागला. अहो तुकोबराय तुम्ही म्हणतात देवाला घेऊन या, आणि समजा देवाची सेवा करणार कोण आहे. लक्ष्मी. देवाची पत्नी लक्ष्मी आहे. आणि देवाचे पाय जर लक्ष्मीच्या हातात असतील तर पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती यावे का कुळती, यावे का कुळती. आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मदतीला ले उतरी. वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मदतीला ले उतरी. देवाची सेवा लक्ष्मी करत असेल, लक्ष्मीच्या हातामध्ये देवाचे पाय असतील. पाय लक्ष्मीचे हाती, मग तिशी यावे तिला काकुलती या. सांगा तिला तुकोबरायचा निरोप. तो म्हटला जाऊ द्या. समजा लक्ष्मीही नसेल, देव जर झोपलेलेच असले तर मी नाही देवाला उठवू शकत. देव कशावर झोपणार. शेषशयनावरती. देव शेषावर झोपतायत. तुकोबराय म्हणतात देव जर शेषावर झोपले असले तर तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ऋषिकेशाला जागा करा आणि घेऊन या. तो गरुड गेला. तुकोबरायचा निरोप सांगितला. जगदानी भगवान पंढरीश परमात्म्यानं तुकोबरायला दर्शन दिलं. एकादशी संपली. आता आपल्याकडे पद्धत कशी आहे, आषाढीला आपण दिंडी घेऊन जातो दैठणची मंडळी. होय भाऊजी जाता कोण आहे. गेल्यानंतर समजा कधी परत निघतो. सारे वारकरी सारखेच नसतात. काय झालं आता नाही हा प्रसंग, पण माझं काय झालं. एक दिवशी कीर्तनला गेलो. कीर्तनला गेल्यानंतर ड्रायव्हर होता माझ्या बरोबर. मला महाराज चपलाच गेल्या. मला चपला गेल्या. मला आता कीर्तनला भरपूर लोक आहेत, चांगली बघून हान. त्याला म्हटलं चांगली बघून हान. कीर्तन संपलं. मी गाडीत बसायला गेलो, पण माझी चप्पलच सापडाना. मला चप्पल गेली. खाली बघितलं तर त्याच्याच पायात दिसली. म्हणलं का रे माझी चप्पल आहे. मला तुम्हीच मला चांगली बघून हान. हा सांगायचा मुद्दा आहे. सारे वारकरी सारखेच नाही. कसेही जातात. बरं जाऊ द्या. नट खट यावे असे प्रमाण आहे. असं प्रमाण आहे. पण नरीला वारकरी नटखट हो आणि शुद्ध होऊन जावे असे प्रमाण आहेत. बरं जाऊ द्या. मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावणी असे प्रमाण आहेत. जाऊ द्या. कसं बी तो त्याचा उद्धार करतो. पण वारकऱ्याची जबाबदारी एक नाही काही. वारकऱ्यानं परत कधी यावं. आषाढीला गेल्यानंतर कधी यावं. काही काही एकादशीला संध्याकाळी गाडीत बसतेत. काही काही तर नुसतं म्हणतात कळस पाहितलं की बागलं मोक्ष. निघाले आपले वारकरी द्वादशीला निघतात. तसा तर पंढरीचा महादारातला काला पौर्णिमेचा. वारकरी द्वादशीला निघाले. त्रयोदशीला तुकोबरायपाशी आले. तुकोबरायांना त्यांना हाका मारली. अहो तुम्ही निरोप सांगितला. जगदाने भगवान पंढरीश परमात्म्यानं मला दर्शन दिलं. हो तुम्ही सामान्य नाही. तुम्ही सामान्य आहेत का. तुम्ही सामान्य नाही आहेत. तुमच्यामुळे माझी आज वारी घडती आहे. मग त्यावेळेस तुकोबरायपाशी काही लोकही होते. तुकोबराय विचारतायत तुकोबरायला नेमकं वारकरी कशी आहेत. त्यावेळेस तुकोबराय त्यांना म्हणतात सांगू का हे वारकरी कशी आहेत. ज्याप्रमाणे आई लेकराचं हित करते त्याप्रमाणे हा महात्मा आहे. अभंगाच्या पहिल्याच्या
आहेत ज्याप्रमाणे आई लेकराचं हित करते आहे त्याप्रमाणे हा महात्मा आहे. म्हणजे संतांना उपमा आईची दिलेली आहे. आता मला एक सांगा, उपमा नामस्मरणाला कशाची दिली आहे? अमृताची. वा, वास्तविक पाहता उपमेय पदार्थ गौण असतो. उपमा देताना उपमेय पदार्थ गौण आहे. नाही लक्षात आलं? एखादा मुलगा तरबेज आहे, आपण त्याला उपमा कशाची देतो? आता गणेश समजा चप्पल आहे वाजवायला, आपण गणेशला उपमा वाघाची देऊ शकतो. काय वाघ हवानी वाजवतोय, पोरग तडा 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 तडा. बसतील बसतील, बसा बस बस. हाय हाय, बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या. जागावर पुढे बसू द्या. बर 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 बस. आपण उपमा समजा मुलगा तरबेज असेल, उपमा कशाची देतो? वाघाची किंवा हरणाची. काय मुलगा हरणासारखा आहे? चप्पल. हा, एखादा मुलगा जाड असेल, पहिलवान असेल, आपण म्हणतो काय मुलगा हत्ती सारखा आहे, असं देतो की नाही उपमा? मग मुलगा हत्ती होतो का? बरं, मुलाला उपमा हरणाची दिली, मुलगा हरण होतो का? एखादा खेळण्यामध्ये तरबेज आहे, त्याला वाघाची उपमा दिली, तो वाघ होतो का? नाही. एखादा मुलगा ढय, त्याला आपण उपमा देतो, काय पोरग गाढवासारखं, मग ते गाढव झालं का? नाही. उपमेय पदार्थ गौण आहे, पण उपमा द्यायची म्हणून आईची उपमा तो खूप आहे. नामस्मरणाला उपमा कशाची आहे? अमृताची. हा, मग अमृत श्रेष्ठ आहे का नामस्मरण श्रेष्ठ? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. उपमा अमृत किंवा जिभे गोड तीन अक्षरांचा रस. समृद्ध जया नामस्मरणाला उपमा अमृताची आहे. मला सांगा, नामस्मरण श्रेष्ठ आहे का अमृत श्रेष्ठ आहे? बरं, अमृत कशाला म्हणायचं, नामस्मरण कसं आहे? फरक सांगतो. अमृत घेतल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात, अमृत न ऐके कानी मृत्यू कथा. अमृत पेल्यानंतर मरण येत नाही. कोण पेलत? शिवाजी महाराज अमृत कोण पेलत? ज्ञानोबरायची होवी. बबन महाराज, मी अर्धी सांगतो. जे काळ कुट्टाचे सहोदर, पुढं त्याच्यामधलं टोक राहिलं ना, हा, बापूवरून हानी मला. जे काळ कुट्टाचे सहोदर, भेने जन्म मृत्यूचे अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, ऐका, ज्ञानोबरायच्या हवीचा अर्थ आहे, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. तो इंद्र अमृत पेलता म्हणजे मरण आहे अमृत पेनाराला सुद्धा. नाही लक्षात आलं? ऐका, एक जण ग्रामपंचायतचा सरपंच झाला, कुणी का व्हायना, आपला दृष्टांतातला हिताला नाही. तो सरपंच झाला, 5 वर्षे बिनधास्त राहिला, पण 5 वर्षाने पुन्हा घरी राहणार. ऐका, तसं पुण्य आहे तोपर्यंत यांना हे गोष्टी आहे. अमृत पेल्यानंतर मरण आहे, पण नामस्मरण घेतल्यानंतर हृदय आसता नाम तुझे हृदय सता. हे नाम तुझे हृदय आसता. नाम तुझे हृदय आसता. गर्भवासी दुःख नाही येता दादा, हृदय सता. नाम तुझे हृदय
अमृताची दिली पण अमृत श्रेष्ठ आहे, आपलं नामस्मरण श्रेष्ठ आहे. तस या भंगामध्ये तुकोबर आहे महात्म्याला अथवा संतांना उपमा आईची देत आहेत. आता आईमध्ये आणि महात्म्यामधला फरक सांगतो तुम्हाला. आई लेकराचं हित करते आहे. कोणतीही आई घ्या, पशूंची घ्या, प्राण्यांची घ्या, माणसाची घ्या. पशूंची आई, आईच्या अंतःकरणामध्ये लेकराबद्दल कळवळ आहे, हेत आहे. हा पशूंची आई घ्या. हा गाय व्यालेली आहे, तहानी आहे, 2 दिवसाचं वासरू आहे. गाय रानात चरायला जाते का? नाही जात. बरं तो शहाणा मालक गावरान गाईचं सांगतो, तो शहाणा मालक तिला लोळणं घालतो, पायखूट घालतो आणि जाताना ती गाय बळच जाते. बळच नेतो. 5च्या सुमाराला घरी येतो. घरी आल्यानंतर अगोदर कोणची गाई असते सांगा ना? वेलेली असते का घरची गाई असते? बरं आल्याबरोबर ती कुठं जाते? मालकाच्या पोरापाशी जाते का? कुठं? वासरापाशी. मग वासर शिंगाला चुरू 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 पेट. बरोबर आहे ना? बरोबर. वासरापाशी आल्या वासरू शिंगाला चुरू चुरू पेट. आचेळाला लागत, वासरापाशी थांबते, पाना सोडते. तेवढ्यात मालक येतो. बर का? तेवढ्यात मालक येतो. मालक तिला काठी मारतो. ती म्हणली अरे 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 माझ्या लेकराला पाजते रे मी. अरे माझ्या लेकराला ऐकत नाही. पुन्हा मालक तिला घेऊन खुटीला बांधतो. खुटीला बांधल्यानंतर दहारीचा वेळ झाल्यानंतर तर महाराजांचं एक प्रमाणे नाना गाय चरे डोंगरी. गाय डोंगरात चरते आहे पण लक्ष कुठं आहे? वत्स घरी आहे. बरं जाऊ द्या मरू द्या. 7-7:30ला धार काढण्याकरता ती बकेट म्हणा चरवी म्हणा घेऊन येतो. आल्यानंतर वासरू सोडतो. तशी ती पाहणा सोडत नाही. मग वासरू सोडल्याबरोबर पाहणा सोडते. पाहणा सोडल्यानंतर हा काय तुम्ही काय करता? तुमचं माझं एकच आहे. तुम्ही काय करता बरं? नाही काय करता तुम्ही? का बरं? ती कुणाला पेट आहे? नाही कुणाला पेट आहे ती? कुणाच्या आईला पेट आहे ती? त्याच्या आईला. त्याच्या आईला. वासरू त्याच्या आईला पेट आहे. पुन्हा पान्हा खडते. हिला काय म्हणतात? हिला आई म्हणतात. ही झाली पशूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची. हा आपल्या अंगणात कोंबडी आहे. हा कोंबडीला ये म्हणतात. आपले म्हणजे इथं नाही, पूर्वी पाळत होते किंवा आजही लोक पाळतात. ती कोंबडी बरं का भिसे महाराज कोणाचंही अंड घाला, बटकाट घाला, गुडक 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 अंडा असू द्या. ती पिलं काढायचं काम करते. लय इमानदार प्राणी हो, फार इमानदार. ती म्हणत नाही हे बटकाचं अंड आहे, हे मोराचं अंड आहे, अजिबात नाही. मग 25-30 पिल्ल एकाच वेळेस काढते. आणि अंगणात घेऊन चलते. नुसते रुबाबात चलते. जशी व्हिक्टोरिया राणी चालली अशी रुबाबात चलते कोंबडी. 25 पिल्ल चहूकडून. कोंबडाही तिथंच असतो बरं का. आणि मग चरत असताना निवांत तिला एक संवेदना होतात. घार येते वरून. घार आल्याबरोबर ती पिल्लांना इशारा करते. कोण करते? ही इशारा कोण करत? कोंबडी. कोंबडा काय करतो? तिथंच असतो. तो विचार करतो का? ए कोंबड्या. मला सांगायचा मुद्दा पशूंची आई घ्या, पक्ष्यांची आई घ्या. आईच्या अंतःकरणामध्ये लेकराबद्दल हित आहे. बरं जाऊ द्या. आई नुसतं गोऱ्या गोमट्या पोरावरच प्रेम करते का काळ्यावर करते? हा तिकडून लयच उत्तर देता येईल का कोणतरी? तू का उभा राही ना बाबा, मी खाली बसतो. हा तसं काय नाही. तुकोबरायचं प्रमाणे मी सांगतो. आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, तुकोबराय म्हणतात
आंधळे पांगळे मुकी अनर्गळ. अनर्गळ. आंधळा असेल तरी आईला प्रेमी, पांगळा असेल तरी हा कसंही असू द्या. नाही तुमच्या लक्षात आलं, आईच्या अंतकरणाबद्दल लेकराबद्दल ठीक आहे जाऊ द्या. माझं दृष्टांत सांगतो. माझं 10 वर्षापूर्वी इतकं दुखलं आई होती त्यावेळेस. 10 वर्षापेक्षा जास्त झाला वेळ काळ झाला असेल. 1 महिनाभर नगरला ऍडमिट. दुखणं तर आहे ना, मला डॉक्टर तर काही दोष सांगा. तरी डॉक्टर म्हणले आता काय नाही, घरी घेऊन जा, बरं होईल, काही अडचण नाही. डॉक्टरने आम्हाला विश्वास दिला. आम्ही आलो. रात्र झाली, रात्र ही गेली. पहाटे मला माझ्या बहिणीने आंघोळीला उठवलं. म्हणजे उठ लवकर. म्हणलं माझं दुखत आहे, थंडीचे दिवस 4 वाजले, तू का उठवती मला? ती मला आंघोळ करायची. मला डॉक्टरनीच सांगितले. 5 वाजता आंघोळ घातली. 2-3 दिवस झालं म्हणलं मला पहाटे का आंघोळ घालती? ती म्हणली अरे बाबा तू उठला नाहनीवर बसला, तू उठला नाहनीवर बसला, माझ्या पोरीनं पाहिजे की माझी पोरगी दिवसात दचकटी. असं. आणि एका रात्री तेवढ्या 12-1च्या सुमाराला माझी आई उठली. आईनं मिरच्या घेतल्या, 3 वाटावरची माती आणली बर का, तो विस्तव घेतला आणि माझ्याहून ओवाळती, माझी दृष्ट काढती माझी आई. मी म्हणलं अगं आई, तुझ्या पोराला पाहून इतराची लेकरं दचकट येत, तुझ्या पोराला पाहून इतराची लेकरं दचकट येत, आणि तू माझी दृष्ट काढती. ह्याला म्हणायचं आईचा अंत्य करणार. विठ्ठल आईच्या अंतःकरणामध्ये लेकराचं हित किती हित आहे. इतिहासातला दृष्टांत आहे. ती हिरकणी नावाची असणारी स्त्री कोणत्या गडावर गेली? रायगडावर गेली. पण जाताना उशीर झाला, वेळ झाला, दूध घालण्याचं काम करायची. गेली रायगडावर, पण गडाचे दरवाजे लवकर बंद व्हायचे, तिच्या लक्षात आलं नाही. गडाचे दरवाजे बंद झाले. हो, बंद झाले दरवाजे. तिला येता येईना. अंगावरचं दूध पिणारं घरी बाळ आहे. तिला काळजी पडली. हिरकणी नावाची ती, ज्याला नीट गडावर चढता येत नाही, ती हिरकणी लेकरासाठी गड उतरली. याला म्हणायचं आई. हो बरं आहे म्हणतात. आई ज्याप्रमाणे लेकराचं हित करते, त्याप्रमाणे महात्मा समाजाचं हित करतो आहे. आईला वाटतं माझा मुलगा मोठा व्हावा. कोणाला वाटतं? फक्त आईला वाटत. समाजाला नाही वाटत यानं मोठं व्हावं. समाजाला वाटतं का गणेश तू मोठं व्हावं? तुझ्या आईला वाटतं. एक लक्षात घ्या, आईलाच फक्त वाटतं माझ्या मुलानं मोठं व्हावं. हा समाज तर एकमेकाचं पाय ओढण्याकरता बसलेला आहे. आज आईला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा. ही कुणाची इच्छा आहे? हे डॉक्टर नाही होत, हे बिलिंदर निघतं, हे कंडक्टर होतं, सुट पैसे देतच नाही. आईला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा. सांगूच प्रमाण तुम्हाला, मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा. मातेचा संकल्प आहे माझा मुलगा राजबिंडा व्हावा. आईला वाटतं माझा मुलगा मंत्री व्हावा. ही इच्छा आईची. आईला वाटतं माझा मुलगा मंत्री व्हावा. हे मंत्री नाही होत, वाजंत्री होत. हा मातेचा संकल्प आहे. आईच्या अंतःकरणामध्ये लेकराबद्दल हित असणारी एकच पात्र आहे, तिला आई म्हणतात. आणि ज्याच्या जीवनात आई नाही तो कोपर आहे म्हणतात. आपलं स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वामी तिन्ही जगाता, मी स्वामी तिन्ही जगात आहे, पण आई शिवाय भिकारी आहे. या भंगामध्ये लेकर आई ज्याप्रमाणे लेकराचं हित करते, त्याप्रमाणे महात्मा हित करतो आहे समाजात. फक्त न्यूनता एकच आहे, आई कोणावर प्रेम करते? आपुलियाचा कळवळा, आपुलियांचा कळवळा आणि बाळावरी नाही. आई फक्त स्वतःच्या मुलावर प्रेम करते. ती का साऱ्यांच्या मुलावर प्रेम कराय का? ती का अंगणवाडीची शिक्षिका आहे का? नाही, आई मर्यादित आहे. तरी तो बरा या भंगामध्ये महात्म्याला उपमा देताना आईची उपमा देतात. कारण दुसरा उपमेय पदार्थ बसणं शक्य नाही, म्हणून तो बराय देतात.
एक पहिला मुद्दा आहे महात्म्यामध्ये आणि आईमध्ये कसा फरक आहे सांगतो. आई स्वतःच्या लेकराचं हित करते, महात्मा समाजाचं हित करतो. कित्येक हजार प्रमाण देते जगाच्या कल्याणा संतांची विभूती येथे उपकारासाठी तिसरं प्रमाण बुडते हे जन असे हजार प्रमाण देते समाजाकरता तो महात्मा म्हणतात. आता ऐका तुम्ही म्हणाल समाजाच्या हिताकरता महात्मा आहे, मग आता आम्हाला महात्मे आढळतात 50,000 रुपये घेतात, हे कायचे महात्मे ते दांडेबाजी. याला महात्मा म्हणायचं नाही. तुकोबराय म्हणतात याला महात्मा म्हणू नका, उलट महात्म्याचे काही लक्षणं तुकोबराय सांगतात. परमार्थात सुद्धा 3.5 गाढव शिवाजी महाराज. परमार्थात किती गाढव आहेत? 3.5 गाढव आहेत. 3.5 गाढव कोणते सांगतो तुम्हाला. परमार्थातला पहिला गाढव भक्ती आणि व्यवसाव काला करीतो गाढव, हा परमार्थातला पहिला गाढव. म्हणजे या नाना या परमार्थातला पहिला गाढव सांगितला भक्ती आणि व्यवसाव काला करीतो गाढव. सप्ताह करण्याकरता पुढे होतो, सप्ताह झाल्यानंतर भरपूर वर्गणी करतो, सप्ताह झाल्यानंतर ती घरात घालतो. हा परमार्थातला पहिला गाढव. परमार्थातला दुसरा गाढव सांगितला तुकोबरायने. कोणता गाढव आहे परमार्थातला दुसरा गाढव? तुका म्हणे केला रांडेनं गाढव. अगोदर मंदिर सोडत नव्हता, हरिपाठाला जायचा, काकड्याला जायचा, आरतीला जायचा, 24 तास मंदिरामध्ये. पुढं त्याचं काय झालं? सावधान झालं, लग्न झालं. मग काकड्याला नाही, आरतीला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनला नाही, प्रवचनला नाही. त्याला एकानं विचारलं तू मंदिर न सोडणारा आता येत नाही? ते म्हणला निघतो बरं का मी घरी. ताव निघतो, पण लगेच ती कुठं चाललात? तो का म्हणे केला रांडे न गाढव. दुसरा गाढव आहे परमार्थातला. परमार्थातला तिसरा गाढव मनुष्य नाही, तो अर्धा गाढव. जो मनासंग धावतो तो परमार्थातला तिसरा गाढव. तो का म्हणे ते गाढव वा ही मनासवे धाव. तो का म्हणे ते गाढव घेई मनासवे धाव. आता किती गाढव झाले? 3 झाले. आता अर्धा गाढव परमार्थातला सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांना सांगितलं पावोनी मनुष्यपणा जो न साडेची ब्रह्मज्ञाना लांडा गर्धभ जाना पुच्छे विन दुपाई. बिगर शाफ्ताचं 2 पायाचे. कोणचं आहे हनु? बिगर शाफ्ताचं 2 पायाचं कोण आहे? सगळे कस काय होते? हा मग हे ओवीचं काय घेतलं तू? ओवी कस काय तू? पावोनी मनुष्यपणा जो न साधेची ब्रह्मज्ञाना, जो ज्ञान मिळवत नाही तो बिगर शाफ्ताचा गाढव. मग सगळे कस काय म्हणला तू? ह्यानी हाणली धागाट गोळी. धागाट गोळी हाणारा लय चपळ आहे. मग परमार्थामध्ये असे गाढव जरी असले ना 3.5 आणि जर माझ्याकडे आता तुला विचारतोय, आमच्या बापाला वाट लावली, आम्हाला नको वाट लावू. असे 3.5 गाढव जरी असले परमार्थात तरी महात्म्याच्या संगतीत गेल्यावर काय होतं? हे गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे. आम्ही करू दृष्टी पुढे, 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 आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. तरी पण महात्म्याला उपमा बसतच नाही. पण मी आईची उपमा देतो. ज्याप्रमाणे आई लेकराचं हित करते त्या या मुद्द्यापर्यंत आपण आलो. लेकुराचे हित वाय हे माऊलीचे चित्त.
आईच्या अंतःकरणामध्ये मुलगा सोडून काही नाही. बरं जाऊ द्या, तुम्हाला एक प्रसिद्ध दृष्टांत सांगतो. हे जगत आणि भगवान पंढरीश परमात्मा कुठे आलंय? पंढरीला आलाय. का पंढरीला आलं? होय, पंढरपुरामध्ये का आलंय ते? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता निज प्रेम भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. त्याच असं आहे, आईसाहेब आणि पंढरपुरामध्ये येण्या अगोदर हा देव कुठे होता? गोकुळामध्ये. देवाला किती पत्न्या? 16,000 भीमा तिरी वसविले नगर, भीमा तिरी वसविले नगर, भीमा भीमा तिरी वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. मुखाशी चार भुजाच्या मुखाशी चार भुजाच्या बैला 16,000 रे, बैला 16,000 रे, बैला 16,000 हे बैला 16,000 जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे. 16,108 पत्न्या. बरं मला एक सांगा, आता पत्नी सारं सहन करते, पण कुठपर्यंत सहन करते? घरात सुनी बरं का भिसे महाराज, घरात सुनी येत नाही तोपर्यंत. घरात एकदा का सुना आली की शहाण्या नवऱ्यानं आपलं गप गप गोड गोड बोलून काम सांगून काम करून घेणं हे शहाण्या नवऱ्याचं काम. कोणाचं काम हे? हा, कोणत्या नवऱ्याचं? हा, लक्षात घ्या. देवालाही कळालं नाही. एके दिवशी देव आईसाहेबावर भांडले. आईसाहेब म्हटलं कवर ऐकायचं, कवर सहन करायचं. आईसाहेब तडा 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 निघाल्या. देवाला वाटलं दररोजचं भांडण आहे, आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा येईल. पण आईसाहेब निश्चयात्मक गेल्या. मला सांगा, पंढरपूरमध्ये आईसाहेबाचं आणि पांडुरंगाचं मंदिर शेजारी मूर्ती जवळ आहेत का वेगवेगळ्या? आईसाहेब अगोदर आले. आणि मग 2 दिवस वाट पाहिली, 4 दिवस वाट पाहिली, 8 दिवस वाट पाहिली. आईसाहेबाचा पट्ट्या नाही. मग एके दिवशी महर्षी नारद देवाकडे आले. ब्रह्मांड चालताय ब्रह्मविना वाजवीत, ब्रह्मपणे मुखी गाठ नारायण नारायण. महर्षी नारद आले. नारदा बोला ना देवा, तिला पाहितलं का रे? मला तेवढा दांडा नाही, मला तिला पाहिजे नाही रे नारदा. तीही त्रिभुवन गमन नारदा, त्रैलोक्यातला जाणणारा नारद तू आहे म्हणून विचारतो आहे. सांगणार रे नारदा. मला सांगू का? सांग ना. नारदानं पत्ता सांगितला. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. मृत्यू लोकात एक नगर आहे, त्याचं नाव पंढरपूर नाव आहे. जा तिथं आईसाहेब. तुम्हाला मृत्यू लोक बारीक आहे का? होय. मग त्याच्या पुढचं जशी जवळचं सांग की रे नारायणा. मग नारदानं पुन्हा जवळचा पत्ता सांगितला. जम्बू या दीपा माझी. म्हणजे सप्त दीप त्याच्यात जम्बू दीप तरी कुठं बघू, जवळचा सांग ना. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे. सांगितला. आणि मग देव निघाले कुठं? आईसाहेबाकड. अहो गाई बरोबर, गोपाळ बरोबर. ऐका, आता आईसाहेब निश्चयात्मक आलत्या. बोलायचं नाही, हालायचं नाही. देवानं काय केलं? दोघाचा मामला तिघाट नको. मला सांगा तुम्ही,
शहाणा मालक गावात दौंडी देऊन बायकोवर भांडतो का चार भीतीची आत? खरं सांग. नाही अनुभव आपला काय? चार भीतीची आत. देवालाही तसंच वाटलं. देव म्हटले नको म्हणून गाई गोपाळ सोडलं. त्याला आज गोपाळपुरा म्हणतात. पंढरपुरामध्ये जिथं गाई आणि गोपाळ सोडले ना त्याला गोपाळपुरा म्हणतात. आई साहेबाच्या पुढे येऊन देव उभा राहिले बर का. आता मला सांगा, जर बाबा जर म्हातारीचं तुमचं भांडण झालं तर अगोदर कोण बोलत? ओ सरपंच, कोण बोलतं अगोदर? नाही तर उपाशी मारावं लागेल. हा, आई साहेब बोला ना. आणि मग देवानं नाटक केलं. नाटक हे नाटक आहे. नाटक केलं. काय नाटक केलं? अरे पुंडलिक, तिथे एक मातृपितृ भक्त होता, त्याचं नाव पुंडलिक होतं. आणि मग देवानं नाटक केलं. अरे पुंडलिका मी आलोय. पुंडलिकाला माहिती होतं हा कशा करता आलाय. प्रमाण पुंडलिकाच्या भावार्थ आहे बरं का. प्रमाण दोन प्रकारचे. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी चुकलंय म्हणून आले. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटीवरी. आता अरे पुंडलिका मी आलो आहे. पुंडलिक राय हुशार होते, आई वडिलांची सेवा करत होते. म्हणले खंड न पडता तिथून वीट फेकली. नामदेवराय वर्णन करतात, ऐसा कैसा रे तू धित म्हणले काय करू? उभा राहा विटेवर उभा. म्हणले तुला 4 हात आहेत, त्यातले 2 हात काढ. चतुर्भुज देव 2 हात काढले. म्हणले काय करू? कमरेवर ठेव. म्हणले आणखीन? म्हणले असं आमच्याकडे नको बघू, तू खाली पहा. हा, एखाद्याकडे जर पाहितलं तर एखाद्याचं वाटोळ केल्याशिवाय राहायचा नाही. मग खाली पहा ना, सागरी दृष्टी आहे. काय करू? पंढरीचे वारे करी ते अधिकारी मोक्षाची पुंडलिकाठी ढलावर. म्हणून आज पंढरपूर मध्ये गेल्यानंतर चंद्रभागेचं जर दर्शन झालं तर अगोदर दर्शन कुणाचं आहे? पहिलं दर्शन पुंडलिकाचं आहे. पुंडलिकाचं मग बाकीचे दर्शन आहेत. मला सांगायचा मुद्दा, हे ब्रह्म आलं. हे ब्रह्म आज विटेवर आहे. तुमचा आमच्या उद्धाराकरता 28 युगे या ठिकाणी उभा आहे. त्या पुंडलिकानं काय केलं? आई वडिलांची सेवा. तर ज्ञानोबराची एक प्रसिद्ध ओवी बहुतेकांच्या पाठ आहे. ज्ञानोबराय म्हणतात, नाही तुम्हाला पंढरीला जायची गरज, नाही तुम्हाला पैठणला जायची गरज, नाही तुम्हाला आळंदीला जायची गरज. सकळ तीर्थाची ये धुरी जिये का माता पितरे, तयाच्या सेवे किर शरीरे लोन कीजे. तुम्हाला जायची गरज नाही इकडे. कारण या अण्णा पुढे या. अण्णा बिल्लाचं टेटक म्हणतो या इथे या. तुम्ही मला सांगा, हे आई वडिलांच्या सेवेनं घडत. आपण कृतज्ञ बनू नका. ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, वल्याचं कोरडं केलं. जर आईनं लहानपणी आपल्याला दूधच पाजलं नसतं तर श्रीरंग नसतं पाजलं तर काय तुम्हाला पाजलं होतं? लहानपणी आई वारली म्हणतात म्हणून विचारलं मी त्यांना. हा, त्याच्यामुळे विचारलं, बाकी नाही. जर त्या आईनं आपल्याला दूध नाही पाजलं तर आपण आज दिसलो असतो. याच्या करता कृतज्ञ बनू नका. कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची फेड उपकाराने करा, उपकाराची फेड अपकाराने करू नका. कृतज्ञ आणि कृतज्ञ 2 शब्द आहेत. हो बरं आहे म्हणतात. त्या आईचं उपकार लेकराच्या अंतकरणामध्ये हिट असतात. श्री कुराची नाही लक्षात आलं. एक भजन करा, सांगतो एक दृष्ट. मुलाचे वडील वारले, लहान मुलगा. आई घरामध्ये, मुलगा आणि आई. आईनं लहानाचा मुलगा मोठा केला. तर हातातल्या फोडाप्रमाणे त्या मुलाचा सांभाळ केला. मुलाला शिकवलं, कामाला गेली, क्लास 1 अधिकारी बनवलं. मग कोणत्याही आईचा एक स्वभाव धर्म असतो. माझ्या मुलाचं 2चे 4 व्हावेत, 4चे 8 व्हावेत गणेश.
8चे 16 व्हावेत. येल मांडवाला जावा मांडव मोडला तरी जमन. हा आई वडिलांचा स्वभाव असतो. त्याची ही आई म्हणू लागली, बाळो मुलगी पहा, तुमचे 2चे 4 म्हणजे मी मरायला मोकळे झाले. पण आता लय आयांचा अवघड झाले बघा. आता लय आयांचा अवघड, लय लय म्हणजे भरपूर आयांचा अवघड झाले. पुरीच कुणी द्यायना पोरांना. त्याला तीही माऊली अपवाद नव्हती. तो म्हणला आई मी मुलगी पाहितलेली. म्हणले काही नाही, मग मुलगी पाहितलेली तर उरकून घ्या. म्हणलं काही नाही, दिपोळी आली जवळ. दिपोळी झाली की उडू वार. ठरलं, लग्न झालं. मुलगी ही ती त्याची मंडळी ही नोकरीला, हाही नोकरीला. तो म्हणला आई तू लहानपणापासून मला फार कष्ट घेतलं, वाढवलं. नोकरी तुझ्यामुळे आहे, मी तुझ्यामुळे आहे. तू माझ्यापासून नाही. मी मुंबईला कामाला आहे ना, माझी मंडळी ही मुंबईला कामाला आहे. चल. तो आईलाही घेऊन गेला. एक चांगला प्लॉट घेतला भाड्यानं, राहू लागला. पण दुर्भाग्य याच्या मंडळीची नाईट शिफ्ट होती. कोणची शिफ्ट होती? नाईट शिफ्ट होती. आणि म्हातारीला तर काकडा केल्याशिवाय जमत नव्हतं. ही 12 वाजता नाईट शिफ्टहून मंडळी यायची आणि म्हातारी 4 वाजता काकड्याला उठायची. याच्या बायकोची झोपच होत नव्हती. तिनं महिना 2 महिने झालं आणि एके दिवशी मालकाला सांगितलं, या घरात एकतर तुमची आई राहील नाही तर मी राहील. तुम्हाला असं काय करती? लहानाचं मोठं केलं, नेत्राचा हाताचा पाळणा केला, तर मला काय काय माझ्या आईनं माझ्यासाठी काही केलं नाही. तू असं का करते? म्हणलंय माझा फायनल निर्णय आहे, एकतर म्हातारी राहील नाही तर मी राहील. तुम्हाला मी पाहिजे का? तर मग म्हातारीचं नितवाकडं. आता हे बाईल बुद्ध्यात झालेलं. तुम्हाला आई आपल्याला उद्या चला, कुठं जायचंय? तीर्थयात्रेला. रिक्षा केली, म्हातारीला घेतलं आणि निघाला तीर्थयात्रेला. घनदाट जंगलामध्ये रिक्षा गेली. त्या रिक्षावाल्याला परत पाठवलं. तो आईला म्हणू लागला, या जंगलामध्ये आता देवीचं मंदिर आहे, आपल्याला जायचे. तो पुढे, आई मागे. पण आई काय करत होती? चालता चालता झाडाचा पाला टाकायची, तोडायची, मागे टाकायची. लांब निर्जन स्थळी गेल्यानंतर यानं आईचा घात केला. आईला मारलं. मारल्याबरोबर आनंदानं पुन्हा निघाला. आता आईची कटकट संपली. पण तेवढ्यामध्ये जाता जाता आईचं काळीज बोललं, काळीज बाळो मला माहिती होतं तू तसा जाऊच शकत नाही, म्हणून मी येताना रस्त्यानं पाला टाकीत आले रे बाळो. पाल्या पाल्यानं जा, तू नक्कीच परत घरी जाशील रे.
तसा जाऊ शकत नाही. फक्त आईच्या अंतःकरणामध्ये लेकराचं हित आहे. आणि या देशात जी जी मोठी माणसं झाले ना, छत्रपती शिवराय झाले, जगद्गुरु तुकोबाराय झाले, जे जी मोठी माणसं झाले ना, आईच्या आशीर्वादानं झाले. हो बराय म्हणतात लेकराचा बद्दल आईच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे. आईसी कळवळ्याची जाती, ती कळवळा करते मुलाबद्दल आणि मुलावर प्रेम करते. काय कशा करता प्रेम करते मुलावर? तिची अपेक्षा आहे काही करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय मुलावर प्रेम करणारा एकच पात्र आहे, तिचं नाव आई आहे. फक्त आपण कृतज्ञ बनत चाललो. ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, म्हातारपणाला मला सांगा, लहानपणी आपली आई आपलं किती मुख घेत होती गणेश? आई म्हातारी झाली आपण घेतो का? नाही घेत, नका घेऊ. पण कमीत कमी एक टाइम आईला दिसा आणि एक टाइम आईला जेवलं का एवढं जर विचारलं तर ती तुम्हाला दुवा देऊन जाते. नवे नवे तिचा मुलगा काहीतरी कीर्ती करतो. आईशी कळवळ्याची जाती, लाभाशिवाय मुलावर प्रेम करणार एक पात्र आहे आणि तिचं नाव आई आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.